आणि माझी या माध्यमातून मनोज जरांगे पाटील साहेब आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांचं जे आंदोलन आहे ते संविधानिक मार्गाने त्यांनी केलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या मागण्या या संविधानाच्या चौकटीत ज्या बसणार त्याच मागणी केल्या पाहिजे. कुठेतरी संविधानाच्या बाहेर कोणतीही मागणी केली तर ती कोणतीही सरकार, चाहे ती फडणवीस साहेबांची सरकार असो, राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो किंवा इतर कोणाची सरकार असो, हे बिलकुल करता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी मराठा समाजाच्या भल्यासाठी आणखीन योजना त्यांनी निश्चितच मागितल्या पाहिजे. पण ओबीसीमध्ये किंवा मराठा समाजासाठी आरक्षण त्यांनी मागितलं पाहिजे. ओबीसी प्रवर्गात त्यांनी आरक्षण मागून कुठेतरी मला असं वाटतं या गणेश उत्सवाच्या दरम्यान आणि आझाद मैदान येऊन इतक्या मोठ्या संख्येने कुठेतरी मुंबईकरांना वेठीस धरण्याचं काम ते करतात आहे. दुसरीकडे ओबीसी समाज देखील आहे तो आक्रमक होताना पाहायला मिळतोय, कारण की ओबीसी समाजाने देखील साखळी उपोषण सुरू केलेलं आहे. बघा, ओबीसी समाज जो आहे ते कुठेही आक्रमक नाही होत आहे. ते फक्त स्वतःचं आरक्षण वाचवण्याकरता आणि कुठेही ओबीसी आरक्षणावर कुठेही गदा येऊ नये, कुठेही सरकार कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये म्हणून ते फक्त या जरांगे पाटलाच्या आणि सरकारच्या निर्णयावर लक्ष देऊ नये. आणि म्हणून एक लाक्षणिक एक उपोषण, साखळी उपोषण नागपूरमध्ये सुरू झाले. जर कुठली मागणी हे केली तर ओबीसी देखील पुढची भूमिका काय असणार आहे ओबीसी समाजाची? बघा, ज्या प्रकारे जरांगे पाटील सरकारला वेठीस धरतात आहे, ज्या प्रकारे मुंबईला वेठीस धरतात आहे, मला असं वाटत नाही की सरकार कुठे त्यांच्या चुकीच्या मागण्यांना, असंविधानिक मागण्यांना कुठेतरी दबणार किंवा कुठेतरी माघार घेणार. पण कुठे जर सरकारने जर या प्रकारची काही भूमिका घेतली तर ओबीसी समाजही याच्यापेक्षा 10 पट मोठं आंदोलन हे मुंबई किंवा इतर कोणत्याही शहरात करू शकतो.